आज जो आपण हा बिल्ड केलेला आहे तो आपले रत्नागिरीचे कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी बिल्ड केलेला आहे. तर तुमचं कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. असेच जर समजा तुम्हाला बिल पाहिजे असेल नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. या बिलच्या ऑल डिटेल्स आपण बघणार आहे. यामध्ये जे जे कॉम्पोनंट यूज केलेले आहेत आणि कशासाठी ते यूज केलेले आहेत तर याचा कम्प्लिटली स्टडी करून हे कॉम्पोनंट कशा पद्धतीने आपण अनबॉक्सिंग करून बिल्ड केले आहे त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ यामध्ये बघायला भेटणार आहे. हा कम्प्लीट सेटअप आपण आता जो यूज करणार कस्टमर तर त्यांचं काम व्हिडिओ एडिटिंग असणार आहे आणि मोस्टली त्यांनी जास्त करून ट्रेडिंगसाठी पर्पजसाठी हा आपल्याकडून सेटअप परचेस केलेला आहे. व्हिडिओ एडिटिंग प्लस ट्रेडिंग या दोन्ही पर्पजसाठी हा सेटअप बिल्ड केलेला आहे. त्यामुळे आपण जर समजा ट्रेडिंग पर्पज असेल तर डेफिनेटली आपण प्रोसेसर इंटेल सजेस्ट करतोय. त्या पद्धतीने तुम्ही या कस्टमरला आपण i5 मध्ये 14 जनरेशन 14700 F वाला प्रोसेसर यूज करायला दिलेला आहे. त्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट इंटेल प्रोसेसर सोबत जे अदर कॉम्पोनंट आहेत जास्त करून आपण रायझन सजेशन दिलेलं नाही. जर ट्रेडर मेंबर असेल किंवा रेग्युलर मेंबर असतील वर्किंगला तर इंटेल प्रेफर करतोय आणि गेमर आणि आर्किटेक्चर मेंबरसाठी आपण रायझन प्रेफर करतोय. तर इंटेल सोबत आपण हा बिल्ड करत आहे तरी व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार. तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघायचे कॉम्पोनंट कशा आपण बिलमध्ये घेतोय. i5 मध्ये 14 जनरेशन प्रोसेसर असणार आहे. तसंच मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो बी सिरीज मध्ये गेमिंग मदरबोर्ड घेतलेला आहे. जो गेमिंग वायफाय वाला मदरबोर्ड B760M गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड Gen 4 सपोर्टेड याच्यामध्ये आहेत. 2 रॅम सॉकेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. हिटसिंग याला प्रॉपर प्रोव्हाइड केलेत. वायफाय 6 आणि प्लस ब्लूटूथ 5.3 याच्यामध्ये कॉम्बो पाहायला भेटेल. व्हाईट कलर स्टाईल मध्ये हा मदरबोर्ड तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. याचे बॅक साईडला आपण सगळे फीचर्स तुम्ही चेक करू शकता. याचे अदर डिटेल्स तुम्ही बॅक साईडला दिलेले आहेत त्या पण तुम्हाला चेक करता येतात. त्यानंतर रॅम जे आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेले ते जी स्किल मध्ये रॅम यूज केलेले आहे. जी स्किल मध्ये DDR5 ची रॅम असणार आहे. 16 GB सिंगल स्ट्रिप यूज केलेले आहे. DDR5 मध्ये 5700 मेगाज मध्ये रॅम. आता रॅमचे रेट हायर लेवलला आहेत त्यामुळे सिग्नल 16 GB आपण आता या बिल्ड मध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर SSD जर बघत असाल तर WD मध्ये ब्ल्यू सिरीज वाली SSD यूज केलेली आहे जिचं रीड आणि राईट स्पीड 5000 MBPS असते. सगळ्यात हायर रीड राईट स्पीड ब्ल्यू सिरीज मध्ये ह्या 500 GB ची जी SSD आपण ह्या बिल्ड मध्ये केलेलं आहे. ह्याचं मॉडेल नंबर SN5000 आहे. 5 ची वॉरंटी सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. 500 GB जर समजा इन केस तुम्हाला हार्ड डिस्क जर पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये हार्ड डिस्क सुद्धा ऍड करू शकताय. ग्राफिक्स कार्ड जर मेन पार्ट आपण या बिल मध्ये यूज केलं तर MSI मध्ये RTX 5060 चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं ते Ventus 2X 2 फॅन सोबत ग्राफिक्स कार्ड या बिल मध्ये यूज केलेलं. 8 GB चं ग्राफिक्स कार्ड असणार आहे. OC एडिशन मध्ये ग्राफिक्स कार्ड या बिल मध्ये आपण यूज करत आहे. कूलर जो यूज केलेला आहे तो MSI मध्ये मॅक्स सिरीज मध्ये आपण कूलर यूज केला आहे. कोर लिक्विड A13 240 कूलर यूज केला आहे. 2 फॅन सोबत कूलर आपण ARGB कूलर या मशीन मध्ये यूज करत आहे. हा MSI कडून असणार आहे. त्यानंतर अँटी स्पोर्टचा FP650B सिरीज मध्ये SMPS आहे. तो 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड असणार आहे. 750 वॅटचा SMPS आहे. इनफ आहे तुमच्या 5060 ग्राफिक्स कार्डला. तर ह्या पद्धतीने कॉम्पोनंट घेतात. आणि कॅबिनेट बघत असाल तर कॅबिनेट मध्ये तुम्हाला प्री इन्स्टॉल फ्रंट साईडला 2 फॅन बघायला भेटतील. ते ARGB आहेत. याच्यामध्ये बेसमध्ये पण तुम्हाला इम्बॉसिंग करून आतल्या साईडला 2 फॅन याच्यामध्ये ऍड केलेत आणि बॅक साईडला 1 फॅन याच्यामध्ये ऍड केलेला आहे. असे टोटल 5 फॅन याच्यामध्ये ARGB मध्ये असणार आहेत. हा झेब्रॉनिक कडून कॅबिनेट आपण अँटी स्पोर्टचं कॅबिनेट आपण 511 एअर हे कॅबिनेट आपण 5 फॅन सोबत या बिल्ड मध्ये यूज करत आहे. तर बिल आपलं अशा पद्धतीनं म्हणजे टोटल कम्प्लीट कसं झालेलं आहे हिचं अनबॉक्सिंग कम्प्लीट चेक करा. त्यानंतर ह्याचे डिटेल्स चेक करून घेऊया.
आता आपलं हे बिल्ड कम्प्लीट झालं आहे. बिलच्या ऑल डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे. तिथे आपण प्रॉपर टेस्टिंग केलेलं आहे, पण व्हिडिओच्या टाइम आपल्याला तेवढा भेटलेला नाही, त्यामुळे तिचे कम्प्लीट डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्याला करता आले नाही. ज्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन केलेले आहेत. प्रीमियर प्रो, त्यानंतर फिल्मोरा व्हिडिओ एडिटिंगसाठी यूज केलेला आहे. प्रीमियर प्रो यूज केलेला आहे. फोटोशॉप सॉफ्टवेअर याच्यामध्ये टेस्टिंग केलेलं आहे. तर हे सगळे सॉफ्टवेअर आपण याच्यामध्ये टेस्टिंग केले आहेत, पण ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपण केलेले नाही. पण याच्यावरती तुम्हाला प्रॉपर वर्किंग ह्या गोष्टी करता येतात. तुम्ही टोटल अनालिसिस पण तुम्ही तुमच्या एंडला तुम्ही चेक करू शकताय. आणि जर समजा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल, नक्कीच आमच्या टीमला संपर्क साधा किंवा आमच्या ऑफिसचा नंबर पाहिजे असेल, नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुमचा ड्रीम सेटअप आपल्याकडून बिल्ड करून घेऊ शकताय. याचे ऑल कॉम्पोनंट आपण बॉक्स पॅक वापरलेले, कस्टमरच्या फ्रंट साईडलाच आपण कॉम्पोनंट आपण चेक केलेले आहेत. जर समजा कस्टमर आपल्या आउटसाईडचे असतात तर त्यांना आपण त्याची डिटेलमध्ये व्हिडिओ फर्स्ट टाइम शेअर करतोय आणि त्यांचे व्हिडिओ त्यांना पोहोचल्यानंतरच त्याच्या कन्फर्मेशन नंतर आपण बिल्ड करायला घेतोय. त्यामुळे नक्कीच आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि काय क्वेरीज असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.